तर निश्चितच ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पार पडलेली आहे. जवळजवळ आपल्याला फायनलिस्ट देखील सर्व मिळालेले आहेत. सर्व विजेता नंबर 1, नंबर 2, नंबर 3 हे देखील मिळालेले आहेत. परंतु खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता ज्यांचा हातभार या स्पर्धेला लागला आहे त्यांचा देखील आपण आभार या ठिकाणी व्यक्त करूया. नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 क्रमांकाचा कॅश प्राईज वसई तालुका व बोईसर विधानसभा पूर्व युवा प्रमुख जिग्नेशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून हे लाभला गेले. त्यांचं देखील आभार व्यक्त या ठिकाणी करूया. त्याचनंतर कैलासवासी मोरेश्वर काशीनाथजी पडवले व कैलासवासी राजेश पांडुरंगजी भोईर यांच्या स्मरणार्थ मान्य श्री भूषणजी पडवले व विजयजी काकडे यांच्या स्मरणार्थ नंबर 1, नंबर 2, नंबर 3 क्रमांकाची ट्रॉफी आहे ती या स्पर्धेकरता स्पॉन्सर केली गेली आहे. त्याच्यानंतर कैलासवासी आत्मारामजी बारक्या पडवळे यांच्या स्मरणार्थ सौजन्य प्रमोदजी आत्मारामजी पडवळे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी जे ट्रॉफी स्पॉन्सर केली गेली आहे ती देखील आपण पाहू शकता. त्यांचं देखील खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर मान्य श्री अजितजी माणिक गोवारी माजी सरपंच चंद्रपाडा व वसई तालुका आदिवासी कृषींचे प्रमुख सल्लागार त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या ट्रॉफीज आपण पाहिल्या त्या ट्रॉफीज त्यांच्याकडनं स्पॉन्सर केले गेले आहेत. त्याच्यानंतर मेडल देखील त्यांच्या माध्यमातून आलेत. त्याच्यानंतर संपूर्ण मंडप डेकोरेटर्स हे जे आहे सजावट जी केली गेली आहे त्या सजावटीसाठी आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्रजी पाटील साहेबांकडनं हे सर्व स्पॉन्सर केले गेले. द ग्रेट मराठाचे संस्थापक आहेत आणि शिवसेना शाखा प्रमुख जुचंद्र आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर केलं गेलं आहे. त्याच्यानंतर या स्पर्धेकरता बॉलची सुविधा सौजन्य भूषणजी मोरेश्वर पडवले उपशाखा प्रमुख चंद्रपाडा यांच्या माध्यमातून पुरवले गेले. त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रमोदजी माणिक गोवारी उद्योजक कोपरेपाडा यांच्या माध्यमातून केलं गेलं. त्याचनंतर सचिनजी भानुदास भोईर उद्योजक जुचंद्र यांच्याकडनं 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. लहरी शेठ उद्योजक आहे त्यांच्या माध्यमातून देखील 8,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभले गेले. त्याच्यानंतर भावेश भोईर यांच्याकडनं सूज हे स्पॉन्सर केले गेले. शुभमजी म्हात्रे यांच्याकडनं देखील 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. त्याच्यानंतर पंकजजी भोईर यांच्याकडनं देखील 2,500 रुपयाचं आर्थिक सहकार्य हे लाभले गेले. सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून विजयदीप खोपरेपाडाच्या वतीनं आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. पुढील कार्यक्रम जो आहे आता तो आपण घेणार आहोत. सन्मान मान सन्मान जो आहे तो या ठिकाणी आपण करणार आहोत. चला या ठिकाणी आपल्याला निश्चितच या स्पर्धेकरता ज्यांनी स्पॉन्सरशिप केली गेली उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज त्याच्यानंतर मालिका वीरचे ट्रॉफीज स्पॉन्सर केलेत ते व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सन्माननीय प्रमोदजी पडवले साहेबांना विनंती करतोय आपण या ठिकाणी पुढे आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतो राकेशजी गोवारी दादाच्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र केला जाईल.
त्याच नंतर A1 जोडीचे दोन शिल्पकार यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. दोघांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. विजयदादा काकडे आणि भूषण जी पडवळे दादांना देखील विनंती करतोय. तर निश्चितच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या A1 जोडी करता. आपण पाहतोय विजयदादा काकडे इथोरील सन्मान निश्चितच आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. स्वरूपी ही प्रमोदजी गोवारी यांचा देखील इथोरील सन्मान केला जाईल. प्रमोदजी गोवारी साहेबांना देखील विनंती करतोय आपण पुढे आपला देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. चेतनजी कडवले दादांच्या शुभेच्छा हा सन्मान आम्ही करणार आहोत. त्यानंतर कुमार साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी पुढे आपला देखील यथोचित सन्मान आयोजकांच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. आणि हा सन्मान करण्याकरता आम्ही विनंती करतोय राकेश गोरे दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र करायचा आहे. लेजंड क्रिकेटर म्हणजेच किरणदादा पडवळे यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान या ठिकाणी करणार आहोत आयोजकांच्या वतीनं. आणि हा सन्मान करण्याकरता आम्ही या ठिकाणी विनंती करणार आहोत. आयुष दानवा दादाच्या शुभ हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. गोवारी यांना देखील विनंती करतो आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. जतीन यांच्या शुभेच्छा हा सन्मान केला जातो. एक युवा खेळाडू आहे आणि कालच्या दिवसामध्ये जबरदस्त गतीने देखील सन्मान केला होता. त्यांच्या शुभेच्छा दयानंदजी घरत यांना देखील आम्ही विनंती करतो. महेंद्र गोवारी यांच्या शुभ हस्ते निश्चितच हा सन्मान केला जातोय. बुमरा या नावानं प्रसिद्ध दिल्याने कालच्या दिवसामध्ये त्यांचा देखील शो आपण पाहिला. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातो. उद्योजक आपण पाहतो व्यासपीठावरती शिवरामजी बेलकर साहेबांचा देखील सन्मान केला जातो. अजितजी गोवारी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा. चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळालंय संस्कृतपाडा या परिसरामध्ये. आणि जिथे मात्र त्यांचा संघ असतो तिथे मात्र अगदी काठीचा कणा म्हणून गावदी स्फोट साष्टीकर टीमसाठी नेहमीच सातत्याने उभे राहतात. असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला गेला. त्याचनंतर हे मैदान राखण्याकरता त्यांनी निश्चितच कार्य केलं. म्हणजेच आमचे जयबजरंग पान्नापाडाची टीम जिथूनची जाबर त्याच्यानंतर आपण
हे मैदान या ठिकाणी पाहायला मिळालं मिळतं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या वॅक्सिन करता. आज त्यांच्या माध्यमातून निश्चितच या मैदानाकरता अनेक लढाई त्यांनी देखील लढल्या. मैदान टिकवण्यासाठी लाख मोलाचं योगदान या अस्थिरचा देखील राहिलं आहे. डीजे 2 मिनिटं थांबा. आपण जाऊया. पांडुरंगजी सावर मामा आहेत. निश्चितच या स्पर्धेबद्दल काही 2 शब्द निश्चितच सांगतायत. मी काय जास्त बोलत नाही आणि मी कधी बोललो पण आहे सर. पण तुम्हाला काय वाटते की ज्या बऱ्याचशा टीमा खेळतात इथे, बऱ्याचशा मॅचेस होतात, हे जे मैदान आम्ही राखून ठेवलं आहे हे तुमच्या हिशोबाने मैदान राहायला पाहिजे का? अजून मैदान कुठे राहिली नाही. ते मैदान व्यवस्थित आपण सगळे मिळून मॅची व्हायला पाहिजे आणि मैदान सुरक्षित आपण ठेवण्याचा प्रयत्न करू. आपण आम्ही जे प्रयत्न करतोय पण तुम्ही पण आम्हाला सहयोग साथ दिली तर बरं पडेल सर. थँक्यू. निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी म्हटलं गेलंय आम्ही तर मेहनत करतो या मैदानाकरता, परंतु तुमचा प्रतिसाद आम्हाला लाभो हीच त्यांनी मात्र प्रार्थना केली आहे. त्याच्यानंतर पद्माकरजी शेलका यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रकाश सुतार यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रकाश सुतार आपण या. प्रकाश सुतार कुणाचा जर मान सन्मान करायचा राहिला असेल अतिथी कक्षामध्ये तर क्षमस्व क्षमा मागतोय. आता मात्र ज्यांनी ज्यांनी निश्चितच मान्यवर कक्षामध्ये आपण पाहिलं तर सर्वांचा मान सन्मान झालेला आहे, परंतु मैदानाच्या दिशेने निश्चितच आणखी काही जणांनी आर्थिक सहकार्य चांगलं सहकार्य केले या स्पर्धेला. ते आमचे 2 ऑफिशियल पंच आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले होते. तर रुपेशजी दांडेकर यांना आम्ही विनंती करतोय, रुपेशजी दांडेकर सरांना विनंती करतोय आपण आपला यथोचित सन्मान इथे मात्र केला जाईल. पडवले यांना विनंती करतोय आपण आपले शुभ हस्ते रुपेश दांडेकर सरांचा मात्र सन्मान करायचा. रुपेश दांडेकर सरांच्या माध्यमातून त्यानंतर आणखी एक पंच संतोष वळवी सरांना देखील विनंती करतोय. संतोष वळवी
मौलवी सरांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातो. जबरदस्त विस्फोटक खेळाडू आहे. 2 नंबर क्रमांकावर विषय आणि अंपायर देखील जबरदस्त खेळतात. समालोचक मित्र साथी समालोचक मित्र सामान अभिजित शर्मा सरांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. महेंद्र पवार यांचा सन्मान हा केला जाईल. त्याचनंतर DBN टेक्निकल टीम यांचा देखील सन्मान हा केला जाईल. विजयजी भोये आपण देखील हा सन्मान स्वीकारण्याकरता पुढे यायचा आहे. सलग 3 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच जबर समालोचन केलेलं आहे. साहिल पडवले यांना आपण विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. पायगाव येथील दिग्गज समालोचक, जबरदस्त शब्दांची मांडणी आणि जबरदस्त समालोचन झालेलं आहे. विजय भोये यांचा हा शुभ सन्मान केला जातोय. साहिल पडवडे साहेबांच्या शुभ हस्ते. त्याचनंतर आपण पाहिलं तर मग हितेशजी गणेशकर असतील पापडीचे अंपायर. त्याचनंतर जयेंद्र वाघे यांनी देखील चांगलं सहकार्य केले या स्पर्धेला पंच म्हणून. आता मात्र चुकून कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर निश्चितच क्षमस्व क्षमा मागतोय आणि आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया. फायनल मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग भरपूर पारितोषिक लावली होती. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मग प्रमोदजी पडवले साहेबांच्या माध्यमातून षटकाराकरिता 200 रुपयाचं कॅश प्राइज हे लाभलं गेलंय. तर पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर कल्पेश सापटे यांनी 2 षटकार मारले. चला कल्पेश सापटे या तुमच्याकरता पारितोषिक आहे. 2 मॅन ऑफ द मॅच पण आहेत ना आणि 2 मॅन ऑफ द मॅच देखील आहेत. चला कल्पेश सापटे आपण यायचं आहे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आहे आणि त्या अगोदर देखील सेमीफायनल मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच राहिला होता. दोन्ही मॅन ऑफ द मॅच आम्ही मात्र या ठिकाणी देणार आहोत. 2 षटकार मारले होते. त्याच करता आपण पाहिलं तर मग प्रमोदजी पडवले यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराकरता 200 रुपयाचे कॅश प्राइज होतं. 2 षटकार मात्र त्याच्या बॅट मधून आपण पाहिले.
चला एक आणखी आहे. बॅक टू बॅक 2 मॅचेस मात्र आज जिंकल्या आणि फायनलचं तिकीट देखील पूर्ण केलं आपल्या नावावरती. त्यानंतर संतोषजी डावळे यांनी देखील यायचं आहे. त्यांनी देखील एक षटकार फायनलच्या मॅच मध्ये मारला होता. संतोषजी डावळे, हर्ष आणि अशोक. चला आपण देखील या, तुमच्याकरता देखील पारितोषिक आहे. हर्षच्या बॅट मध्ये देखील एक षटकार आलाय, अशोकच्या बॅट मध्ये देखील एक षटकार आलाय. चला एका खेळाडूने या कोणीतरी. निश्चितच अशोक करता 200 आहेत, हर्ष करता 200 आणि संतोष डावळे करता 200. एकदम द्या. चला आता मात्र आपण जाऊया उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. चला जवळ या, थोडे जवळ या. गेस करायचं, ओळखायचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण. चला गेस करायचं क्षेत्ररक्षक. आई महामाई देवी चषकातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोणी आवाजच काढत नाही. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे मयूर भोईर, आई जीवदानी स्पोर्ट गिरीश संघाचा. चला मयूर आपण यायचा आहे. जबरदस्त झेल आजच्या दिवसामध्ये मात्र त्यांनी पकडलीत, म्हणून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आपण मयूर भोईर याची या ठिकाणी निवड करतोय. तर निश्चितच उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला भावेशजी भोईर यांच्या माध्यमातून शूज जे आहेत ते स्पॉन्सर केले गेलेत. दारकोनाजी कुंभारे साहेबांना विनंती करतोय आपण आपले शुभ हस्ते निश्चितच हे पारितोषिक आहे ते द्यायचं आहे. आपण पाहिलं जयेंद्रजी वाघे आले. चला आपण आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. चांगले अंपायरिंग नको म्हणतायत या. ओके ठीक आहे. चला नेक्स्ट अवॉर्ड आपण देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज. 7 विकेट त्याच्या नावावरती आहेत. एनी गेस कोण? करणचं नाव आहे ते. इकडे चला गेस करा. 7 विकेट त्याच्या नावावरती आहेत. तो गोलंदाज मिस्टर भावेश शेलका ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज आई महामाई देवी चषकातील. प्रमोदजी गोवारी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभस्ते निश्चितच उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी आहे ती द्यायची. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज. चला उत्कृष्ट फलंदाज चला नाव गेस करा. इकडे खरं तर 3 खेळाडूंचं नाव आहे. आकाश दानवी, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर भावेश शेलका आणि एक नाव आहे सारंग सापटे. चला या तिघांमधून गेस करा कोण असणार आहे.
उत्कृष्ट फलंदाज आहे. एकाच्या धावा आहेत 40, एकाच्या आहेत 42 आणि एकाच्या आहेत 48. उत्कृष्ट फलंदाज सारंग सापटे ठरलाय आई महामावी देवी चषकातील. चला सारंग सापटे आपण यायचं आहे. प्रमोदजी पडवलेच आपण विनंती करतो आपण आपले शुभेच्छा निश्चितच उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी आहे ती द्यायची आहे सारंग सापटे PNH. आणि या अर्थानं आपण पाहिलं तर ही ट्रॉफी देखील त्यांच्याकडे स्पॉन्सर झाली. आपण पाहिलं तर मग आकाश दानवीच्या 40 धावा होत्या. 42 धावा आपण पाहिल्या तर मग भावेश शेलगाच्या पाहायला मिळाल्या होत्या आणि 48 रन्स सारंग सापटेच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आता आपण देऊया नंबर 3 या क्रमांकाचं पारितोषिक. चला नंबर 3 या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे संघ गावदेवी स्फोट साष्टीकर पाडा. चला गावदेवी स्फोट साष्टीकर पाडा आपण या नंबर 3 या क्रमांकाचं पारितोषिक घेण्याकरता. चला सर्वांनी या मेहनत तर सर्वांनी केली आहे. बक्षीस छोटं असं किंवा मोठं बक्षीस जिंकल्यानं निश्चितच आनंद जो होतोय ना तो गगनात मावेसा होतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकर पाडा संघासाठी. गावदेवी माते की जय. त्याचा नंबर 2 क्रमांकाचं पारितोषिक जाते ते म्हणजेच आई जीवदानी स्पोर्ट गिरीश संघाला. आजच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ मात्र आई जीवदानी स्पोर्ट गिरीश संघाचं राहिले. चला आई जीवदानी स्पोर्ट गिरीश संघ आपण या. बरं 2 या क्रमांकाचं पारितोषिक जाते. रनआउट ऑफ राहिली टीम आई जीवदानी स्पोर्ट गिरीश. 4च प्लेयर आले त्यांना नको वाटतं. नंबर 2 क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तर मग कैलासवासी काशीनाथजी पडवले व राजेशजी पांडुरंग जोहर यांच्या स्मरणार्थ एवन जोडी भूषणजी पडवले आणि विजयजी काकडे या 2 मान्यवरांच्या माध्यमातून ही 2 क्रमांकाची ट्रॉफी ट्रान्सफर झाली. आई जीवदानी माते की जय. कॅश प्राइज देण्याकरता आम्ही विनंती करतो विजयजी काकडे साहेबांना. चला मॅन ऑफ द सिरीज. 6 इनिंग 113 रन 4 विकेट 293 पॉइंट 1 अँड ओनली मिस्टर KPL कल्पेश सापटे ठरलाय आई महामाई देवी चषकातील मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज.
जाईल कल्पेश सापटे या खेळाडूला. निश्चितच कल्पेश सापटे आहेत आपल्यासोबत. कल्पेश सापटे 2 मिनिटं थांबायचं. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हेमंतजी पडवळे साहेबांच्या माध्यमातून कल्पेश सापटे करता 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. जबरदस्त खेळ मात्र पाहायला मिळाला. कल्पेश सापटे आमच्या सोबत आहेतच. चर्चा मात्र त्यांच्याशी आपण थोडीफार करू, कारण जबरदस्त खेळ मात्र कल्पेश सापटेने केला आहे आई महामाई देवी चषकामध्ये. कल्पेश सापटे, सर्वप्रथम तुझं अभिनंदन आहे. जबरदस्त खेळ मात्र साकारला. कसं वाटलंय आज मॅन ऑफ द सिरीज मात्र या ठिकाणी मिळाली आहे? भारी वाटलं एकदम. वाटलं नव्हतं मॅन ऑफ द सिरीज भेटेल असं. खेळण्याचा प्रयत्न केला, ग्राउंडमध्ये एफर्ट द्यायचा प्रयत्न केला आणि फायनल जिंकायचा प्रयत्न केला. निश्चितच अतिशय जबरदस्त खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारलाय. मैदानाच्या चारही बाजूने जबरदस्त फटकेबाजी निश्चितच पाहायला मिळाली. परंतु आज या खऱ्या अर्थानं आपण पाहिलं आई महामाई देवी चषकामध्ये भरपूर स्टोक तो खेळला गेलास. कोणत्या क्षेत्रामध्ये तुला जास्त प्रमाणावरती खेळण्याकरता आवडतंय? ऑफ साईडला खेळायला खूप आवडतंय, कारण माझं स्ट्रॉंग झोन आहे. का जर मला ऑफ साईडला बॉल दिला तर मी तिकडे मारतोच. तर ते ऑफ साईड मला खेळायला जाम आवडतंय. निश्चितच ऑफ साईडचं झोन आहे ते फेवरेट झोन आहे आणि त्या दिशेने आपण पाहिलं तर मग जबरदस्त फटकेबाजी करतोय मिस्टर कल्पेश सापटे. निश्चितच आज भरपूर युवा खेळाडू आहेत तुमच्या संघामध्ये देखील आणि या ठिकाणी उपस्थित देखील युवा खेळाडू आहेत. या युवा खेळाडूंना काय संदेश देशील या स्पर्धेच्या माध्यमातून? संदेश द्यायचं झालं तर ग्राउंडमध्ये प्रत्येक जो पण प्लेअर उतरतो त्यांनी आपल्या स्वतःचा 100% ग्राउंडमध्ये द्या आणि चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करा. आणि आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, आज जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन केलेलं होतं. या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धा खूपच सुंदर आहे, कारण आपल्या ठिकाणी अशा स्पर्धा कमी होतात. आता सगळीकडे आपल्याकडे चालू आहेत, तर स्पर्धा तर एकदम भारी. तर बेस्ट ऑफ लक, अभिनंदन पुन्हा एकदा. तर हा होता मिस्टर कल्पेश सापटे आणि निश्चित आपण पाहिलं तर मग मालिकावीरची ट्रॉफी मात्र त्यांनी पटकावली आहे. निश्चितच आणखी कोणत्या मान्यवरांना काही बोलायचं असेल तर बोलू शकता. चला आपण आता मात्र देऊया विजेता संघाला मात्र ही ट्रॉफी. आई महामाई देवी चषकाचा निश्चितच मानकरी ठरलाय तो संघ आई गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा. कोणताच संघ मात्र हरवू शकला नाहीये असा एक संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. आई गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा हा संघ. DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, champion, 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 everybody knows it. क्रिकेट का मैदान अगर जंगल है और उस जंगल का शेर कौन, ये हमको पता चला है. उस जंगल का शेर है गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा. आणि जबरदस्त खेळ मात्र साकारलाय आणि आई महामाई देवी चषकावरती आपलं नाव अगदी कोरलंय सुवर्ण अक्षरामध्ये. चला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा या संघाकरिता. आई गावदेवी माते की Everybody know Chris Ay, Gayle is a Mama, champion, baby. Beanie a champion, Bounty a champion, Chhatrapati Marshall is a Shivaji champion, Maharaj Buzzy is a ki. champion, Pollard is a champion, Lara is a champion, Gayle is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly a champion, 958 Bolt a champion. Champion, 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 champion. Everybody knows it. Bravo a champion. जवळजवळ आई महामाई देवी चषकामध्ये 36 संघांनी मात्र सहभाग घेतला आणि सर्व संघांनी उल्लेखनीय कामगिरी करून अगदी योग्य तो खेळ या आई महामाई देवी चषकामध्ये दाखवला. सर्वांचं विजयदीप खोपरेपाडा संघाकडनं आभार व्यक्त करतोय आणि निश्चितच विजयदीप खोपरेपाडा संघाकडनं काही चुका झाल्या असतील, आमचे पंच असतील, आमचे समालोचक असतील, त्याच्यानंतर आमची लाईव्ह
टीम DBN लाईव्ह टीम असेल त्यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर समश्व क्षमा मागतोय आणि निश्चितच या ठिकाणी आई महामाई देवी चषक हा संपन्न झाला असं आम्ही जाहीर करतोय. जय क्रिकेट, जय आदिवासी, जय जोहार. थँक्यू.